तर मित्रांनो, विषय क्रिकेटचा या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। इंडियन प्रीमियर लीग 2024 IPL स्पर्धेचा निराशाजनक कामगिरी करणाऱ्या संघात पंजाब किंग्सचा समावेश आहे। पंजाबला 14 सामन्यांपैकी केवळ 5 सामने जिंकता आले तर 9 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला। तच त्यांचा कर्णधार शिखर धवनच्या दुखापतीचा फटका बसला। आता याबाबत शिखरने प्रतिक्रिया देताना निवृत्तीबद्दल अचूक विधान केले आहे। शिखर धवनला IPL 2024 मध्ये 5 सामनेच खेळता आले। तो 9 एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळताना दुखापतग्रस्त झाला होता। त्याच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे नंतर त्याला सामने खेळता आले नाहीत। त्याच्याऐवजी सॅम करनने पंजाब किंग्सचे नेतृत्व केले। तसेच शेवटच्या सामन्यात करणच्या अनुपस्थितीत जितेश शर्माने नेतृत्वाचे दूर सांभाळले। दरम्यान पंजाब किंग्स IPL 2024 स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर शिखरने NIAशी बोलताना त्याच्या निवृत्तीबद्दल भाष्य केले। तो म्हणाला की मी सुद्धा एक बदलातून जात आहे, जिथे माझी क्रिकेट विश्राम घेईल आणि माझ्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू होईल। तुम्ही एक वैशिष्ट्य वयापर्यंत खेळू शकता, कदाचित माझ्यासाठी अजून एकही वर्ष किंवा 2 किंवा XYZ। तसेच IPL 2024 मध्ये झालेल्या दुखापतीबद्दल शिखर धवन म्हणाला, दुर्दैवाने मी यंदाच्या IPL मध्ये दुखापतग्रस्त झालो आणि पंजाबसाठी 4 ते 5 पेक्षा अधिक सामने खेळू शकलो नाही। बरे होण्यासाठी वेळ लागला। मी अजूनही त्यातून सावरत आहे। मी अजूनही 100% बरा झालेलो नाही। शिखर धवनला 2022 मध्ये पंजाबने 8.25 कोटी रुपयांनी खरेदी केले होते। त्यानंतर त्याला संघाचे नेतृत्व देण्यात आले। त्याने 2022 मध्ये 460 धावा ठोकल्या तर 377 धावा केल्या होत्या। तसेच IPL 2024 मध्ये त्याने 5 सामन्यात 152 धावा केल्या। शिखर धवनला IPL मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे। त्याने 222 सामन्यात 2 शतके आणि 51 अर्धशतकासह 6769 धावा केल्या आहेत। तसेच शिखर धवनला गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे। त्याने भारताकडून अखेरचा सामना डिसेंबर 2022 मध्ये खेळला। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 269 सामन्यात 39.67च्या सरासरीने 10,867 धावा केल्या आहेत, ज्यात 24 शतके आणि 55 अर्धशतकांचा समावेश आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।